सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा. हे शिवशंकर गिरिजातनया नमन तुला ईश्वरा. शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा. प्रसन्न होऊन विघ्नावे नम्र कलेचे सार्थक व्हावे. प्रसन्न होऊन विघ्नावे नम्र कलेचे सार्थक व्हावे. तुझ्या कृपेने यश कीर्तीचा बर येऊ दे बरा. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा. वंदन करुणी तुझला देवा रसिक जनांची करीतो सेवा. वंदन करुणी तुझला देवा रसिक जनांची करीतो सेवा. कौतुक होऊनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. मुळात आम्ही कोणी कलाकार नाही किंवा आमचा पिंड मूळ कलेचा नाही, पण म्हणतात ना प्रत्येकाच्या आत कलेचा एक अंश दडलेला असतो, तर तसंच काहीतरी. आणि हे नाटक म्हणजे आमचा पहिलाच प्रयत्न आणि काहीतरी वेगळं करण्यासाठीची ही धडपड आणि काहीतरी थेट सांगण्यासाठीचा ओम श्री सत्यनारायण नवतरुण मंडळ अंतर्गत युवा कलाकारांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न. आणि आम्हाला प्रचंड आशा आहे की या अखंड प्रवासात आपली साथ अवश्य राहील आणि आपली दाद आम्हाला प्रोत्साहन देत राहील. आणि हाच धागा पुढे घेऊन जाताना कार्यक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी काही सूचना. सर्वांनी आपापले मोबाईल फोन्स आणि लहान मुलं सायलेंट मोडवर करावी. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गावाची एक वेगळी मजा असते बरं का. प्रत्येक गावाची संस्कृती वेगळी, प्रत्येक गावाच्या प्रथा वेगवेगळ्या, प्रत्येक गावाची भाषा सुद्धा वेगळी आणि त्यांची लय सुद्धा, आणि अर्थात माणसं वेगवेगळी. मुळात गाव या शब्दातच एक ऊर्जा आहे, हुरूप आहे आणि शांतता आहे, नाही का. आणि हे गाव जर कोकणातील असेल तर मग काय स्वर्गच. आणि हो, या स्वर्गात देखील असंख्य गोष्टी घडत आहेत बरं का.
असंच एक गाव हे सुद्धा. बघूया या गावात नक्की काय चालू आहे. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षक यांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत 2 अंकी नाटक गुंठाभर गाव. गुंठाभर गाव. गुंठाभर गाव. पात्र परिचय. सिकू सिकंदर पालकर. मुंबईचा मित्र रवी पालकर. टवाळपोर संत्या संतोष पालकर. पप्या प्रज्योत पालकर. ठुमक्या अल्पेश पिरदनकर. खबरी उर्फ सीसीटीव्ही दीपक पालकर. विनया विनायक पालकर. वडील उर्फ आबा रिकिन पालकर. मुलगा कुलदीप पालकर. मोठा भाऊ प्रसाद पालकर. लहान भाऊ सुदेश पालकर. इन्व्हेस्टर संजय पालकर. इन्व्हेस्टर अंगरक्षक संकेत पालकर. दलाल उर्फ वैभव शेठ वैभव पालकर. दलालाचा साथीदार भरत पालकर. पोलीस पाटील प्रवीण पालकर. गणपत शेठ विशाल पालकर. आणि सरपंच संदीप पालकर. सविनय सादर करत आहोत गुंठाभर गाव. गुंठाभर गाव. कसा गुंठेवर पालकर तीनवाडी कसा राहणार तीनवाडी फायनली गावात आलो. आता कसलं भारी वाटते सांगू तुला. हे बघ हे माझं गाव. ज्याबद्दल मी तुला नेहमी सांगतच येतो. हेच ते माझं गाव. किती सुंदर आहे तुझं गाव. ऐकलं होतं कोकण म्हणजे जणू स्वर्गच. आज प्रत्यक्षात पाहतो. तुला माहिती आहे माझी कधीपासून इच्छा होती तुझ्या गावी येण्याची. चलो फायनली आज ती पूर्ण झाली. काय नाही यार, ती दररोजची ऑफिसची कटकट, त्या टार्गेट आणि तो आपला बॉस दररोजचा आपला हो सर हो जाएगा, जी सर हो जाएगा आणि नुसती वैतागवाडी नुसती. आणि तुला तर माहिती आहे ती सुट्टी पण आपल्याला कशी बशी दिली. पण जाऊ दे, आता पुढचे 10 दिवस आपल्या आयुष्यात ऑफिस काम हा विषयच नाही असं समजून गावाला राहायचं. पुढचे 10 दिवस आपल्या सोयीने आपल्याला हवं तसं जगायचं. खूप मजा करायची गावी. तुला माहित आहे ऑफिस मध्ये तुझ्या तोडून गावगाव ऐकत असतो आम्ही सगळे. गावी शिमला उत्सव मोठा थाटात साजरा केला जातो.
घरोघरी पालखी येते. कोकणातला गणेशोत्सव तो मोठ्या मठात साजरा केला जातो. कोकणातला बाळाडान्स आता जग प्रसिद्ध आहे. तेव्हाच मला एवढी उत्सुकता लागली होती ना बाई तुझ्या गावी जायचं. आणि अखेर योग अनाथ कसलं भारी वाटतं इकडे येऊन सांगू तुला. कसलं टेन्शन नाही, कसलं ओझं नाही आणि फक्त शांतता आहे इकडे. काय यार, हेच तर माझं मुख्य कारण आहे उठसूट गावी पडण्याचं. अरे शांतता मिळते, स्वतःसाठी वेळ मिळतो. अरे माझं गाव खूप छान आहे, तुला खूप आवडेल. इथली माणसं आवडते आणि इकडे खूप मजा असते. अरे इकडे पण भांडण दिवे जावे हे प्रकार आहेत, नाही असं नाही, पण त्यात पण एक वेगळीच मजा आहे. इथल्या पद्धती चालीरीती त्यात पण एक वेगळीच मजा आहे. तुला माहितीये ज्या पद्धतीने इथला माणूस सण साजरा करतो ना, असं वाटतं की इथला माणूस एकदा नाही तर 1000 वेळा जगतो रे, 1000 वेळा जगतो. इतकं सुंदर आहे सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली माणसं. इथली माणसं खूप छान आहेत. तुला माहितीये इकडे प्रत्येक माणसाची इकडे एक वेगळीच मजा आहे बघ. चाकरमध्ये आलाय मुंबईत चाललोय. चांगलीच कॅन्टिव्हिटी आपल्याला संध्याकाळचा आपला बकरा सापडला. कोणाला तिकडे अरे यार, जेव्हा जेव्हा पहिल्यांदा येतो तेव्हा का माणूस भेटतो मला. अरे माणसाला बघितलं ना की माझी चिडचिड होते बघ. अरे काय झालं चिडचिड करायला. आता तर चांगला होता आणि तूच म्हणालास ना गावातली माणसं छान आहेत म्हणून. अरे बाबा आहेतच चांगली माणसं, पण हा एक माणूस सोडून एक वेळ दगड परवडेल, पण हा माणूस नाही रे बाबा. अजिबात चांगला नाही माणूस. फक्त आहे ना फक्त स्वतःची लाल करत असतो हा माणूस. स्वतःचा काही कर्तृत्व नाही, फक्त दुसऱ्याला भाषण ऐकून बसतो माणूस. हो गणपती आलो आलो बघा. का का म्हणजे अरे म्हणजे आलास का अच्छा असं का. बाकी तब्येत पाणी ठीक ना. मला काय रागवले आपण तो दोन देऊन दोन घेऊन आपण तो फीड एकदम. डॉक्टर मध्ये मला बोलत होता डायबिटीस आहे म्हणे तुम्हाला, गोड कमी का. आपण सरळ सांगितलेला गोड खाण्यामुळे डायबिटीस नाही. अरे मुलात माझा स्वभावच गोड. मी काय करणार त्याला. नुसता जिकडे जातो तिकडे नुसता गोडवा वाटत असतो, नुसती साखर. मुळात माझा स्वभावच बिघडला. मी काय करू शकत नाही. माझा स्वभाव गोड, माझं बोलणं गोड, माझं वागणं गोड. अरे तुला सांगता कधी कधी ते आपला तो बुंदीचा लाडू पण फिका पडतो माझ्यासमोर. आता सगळ्या हाय वरचीच देणगी त्याला मी तरी काय करणार आता. आवडलं नाही वाटतं. टाकतो आवडलं नाही अजून. मध्येच कसा काय आलास तू. मध्येच कसा कामाला आलास. कामावर गाडून बिडून टाकली तर काय तुला. अरे जाम वाईट झालं रे, जाम वाईट झालं. काम नीट केलं असं तर ही वेळ आलीस का तुझ्यावरती. आता ही वेळ आलीस ती. हो हो काय संबंध. हो संबंध काय. मला काय म्हणतो की काय म्हणतो. हो मी काय सुट्टी टाकून गावाला येऊ शकत नाही काय. अरे
मी तेच बोलताय की माणूस जर सुट्टी टाकतोय तर कामावरून काढायची गरज काय आहे? बरोबर की नाही? हा? कामावरून काढायची गरज काय आहे? हो पण मला कामावून काढली काय आहे यार, माझी चिडचिड होत आहे यार. तू उचललेलं कामावरून काढून टाकली. शांत शांत. अरे बाबा कसं शांत हो? हा म्हातारा बघ ना, जेव्हा जेव्हा पहिल्यांदा गावी येतो ना तेव्हा तेव्हा नेहमी मांजरीसारखं अडवायचं आम्हाला. तू सांग मला आता कसं शांत हो मी? अरे जाऊ दे रे, आपल्यापेक्षा मोठा आहे आम्ही. हो. हो, पाहुणं कोण? हो, पाहुणं कोण आहे? पहिल्यांदाच बघते ना गावात. हं? हा तो मित्र आहे माझा, ऑफिस मध्ये काम करतो माझ्यासोबत. हा, अच्छा अच्छा, वा 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 वा. त्याला आपलं गाव बघायचं होतं म्हणून त्याला गाव फिरायला घेऊन आलो माझ्यासोबत. हो अच्छा अच्छा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. वीर कैसा है? क्या है? कैसा है हमारे गांव को? एकदम अच्छा है. बड़ी बड़ी झाड़े हैं यहाँ, बड़ी बड़ी देवले हैं यहाँ, कितना बड़ा मैदान है यहाँ. कैसा लगा अपना गाँव? अच्छा लगा कि नहीं? एकदम अच्छा. हाँ मस्त मस्त एकदम. हाँ, अच्छा मस्त एकदम ऐसा एंजॉय करो एंजॉय. फिर ओ प्रवास वगैरे हो असा प्रवास वगैरे आनंदी हो की नाही? हो की नाही? हो? हा. हो गणपत शेठ, तुम्ही कशाला हिंदी बोलताय? तुमचा हिंदी आहे का ती माणसात? तुमचा हिंदी ऐकून त्याची गाव बघायची इच्छा मिळेल तर काय करायचं सांगा बघू. मैंने बस इतना ही पूछा कि प्रवास आरामदी हुआ कि नहीं. हुआ कि नहीं? झाला चांगला झाला. कैसे आहे तुम लोग? अहो, कशाला हिंदी बोलताय? मराठी बोला ना बाबा. अपने को क्या? जिनका करो भला वो बोलता है महात्मा डॉक्टर. असू द्या गणपतराव, सगळं व्यवस्थित चालू आहे बघा. प्रवास पण एकदम छान झाला. ट्रेनने आरामात आलो बघा. ट्रेननी. हो हो. ये सुन का नाही. काय नाही म्हणजे माझा प्रश्न, गावाला कसं यायचं ते बरोबर ना? बघा कसं आहे, या अशा लोकांमुळे एसटी तोट्यात आहे. अशा लोकांमुळे आणि मी आता एकटा कुठं कुठं करून उरणार? कुठं कुठं करून उरणार मी? हो, जा मला नाही बोलायचं तुमच्याशी. जा मला शांत राहू दे. आता वाजत जाईल याची. आता उलटी बंद होईल. अरे पण हा विचार ट्रेननी याच्यावर करायला पाहिजे होता ना यांनी. तेव्हा करायचा होता. एवढं सांगतो. अहो पण मी काय येऊ बसले सांगा मला तुम्ही. अहो माझा प्रश्न, माझा पैसा, मी काय पण करेन ना. तुमच्या काय गेलाय का त्यात? अरे माझ्या कशाला काय जाईल? मी तर गावाच्या बाहेर पण पडत नाही. अहो बोलता कशाला? शांत बसा ना. बाकी बाकी ठीक आहे. आता आता काय जायचं आम्ही. जातो. हो जातो. पाहुण्याला गावी राहा का व्यवस्थित. त्याच्यात देखील तेवढे हो जातो म्हणे. वयात तरी आहे. नाही दिसत. मला काय आहे ना माझी भाषा देवा द्या असला तर गावात नाही काय हो मला शिकवतो. जाता मी जाता नाही इकडं नको इकडं शेती
चांगलीच पिसा काढली ह्या दोघांची. काय ठेवली नाही रे बाकी आणि वरून सगळी तासून काढली. अरे आईन खडसतात ना तशी खडसवली दोघांना. अरे त्या मुंबईकरांना वाटलं तर कुठच्या कुठे बी हा पुढे आला म्हणून. मग काय सगळं जाऊ दे जाऊ दे. मला सध्या चाय पिची तलप लागली. मला चाय पाहिजे. हे पण चाय कुठली दुधाची का पोरी? तू कुठली देशी? हा घेऊनच मिळतोय. ही वेगळी आहे. मी काय बोलतोय चाय ना कुठं देतो? काम करून येते चाय भेटू शकते एका ठिकाणी. कुठं रे बाबा? आता बघ हा आपल्या गावात आहे ना हा चाय भेटू शकते सरपंचाच्या घरी. सरपंचाच्या घरी. हा पण मी काय म्हणतो एक आपल्याला एकदम महत्वाचं काम घेऊन द्यायला लागेल. ते काय चाय भेटणार नाही सकाळ सकाळी. पण सकाळ सकाळ जायचा कसा त्यांच्या घरात? चहा घेऊन. त्यांच्या घरात जायचा म्हणजे काहीतरी चांगला कारण पाहिजे. हा, बाबा तू सांग काहीतरी कारण. कारण म्हणजे बघ बरेच दिवस झालं आपल्या गावाची ग्रामसभा लागली नाही. ए, वय, 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 मला ए, हा, बरोबर 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 विषय घेऊन आपण त्यांच्या घरात जाऊ शकतो. वय, वय, वय. चला. चला मग याची पण तलप भागल. वय चला. चला सरपंचाच्या घरात. चल बुवा. तिथे सरपंच काय ते धुमाड केलं नाही. अरे एवढ्या सकाळ सकाळ सरपंच घरात असतील काय? अरे, त्यांना काय लावाय? असतील घरात. ए भावे इकडं कुठं? आपण सरपंचांचं घर. ए, बुवा, तुला माझी जबाबदारी आहे. आवाज देत बुवा, आवाज पाहिजे देत. ना? हा पाहिजे. मला पाहिजे. बुवा, भेटल. ओ सरपंच ओ सरपंच. ओ सरपंच साहेब ओ पंच साहेब. पंच. झोपलं का काय अजून? काय ए भावे तुमच्या नाही पासाठी ये. ए बुवा, मी एकदा आवाज देस. मी देव हा देस देस. ओ सरपंच सरपंच कोण आहे रे एवढं सकाळी सकाळी? हो आम्हीच आहो. या जरा बाहेर तर या. हाय, हाय. काय एवढा सकाळी हे सकाळी? आलं, आलं. अरे अरे चांडाळ कोणी सकाळी सकाळी इकडे कुठे? हो एकदम महत्वाचं तुझ्याकडे काम घेऊन आलोय. आणि तुम्ही? अरे आज सूर्य काय पश्चिमे रोखून येते काय? याचं फुटलं का काय? हे तर बरोबर गावलाय. काय साहेब तुम्हाला मस्ती करता येईल काय? हो एकदम मोठं काम घेऊन आलो तुमच्याकडे. बरं बरं सांगा काय काम आणलं ते? हो सरपंच कामाचं सांगू तोपर्यंत थोडी नकावडची चाय सांगता बाई. समजलं समजलं सांगतो हा. अहो जर एक 4-5 कप चहा टाका बरं. हे सरपंचाच्या चेहऱ्याला आधीच कड आलाय. सांगा आता काय काम आणलं बरं? हो सरपंच साहेब बरेच दिवस झालं आपल्या गावाची ग्रामसभा लावली नाही तर ती कधी लावता तेवढा विचारायला आलेलो होता आम्ही. अच्छा ग्रामसभा काय? म्हणजे आजकाल तुम्ही गावात नसता बोलते म्हणजे हो आम्ही कुठून आलो गावातनं? हो गावातच असतो बसून दिवसभर. अरे म्हणजे काय? अरे ग्रामसभा उद्याच लावले काय आणि काल कोतवालानं पूर्ण गावात दवंडी पण दिले. अरे आहात कुठे तुम्ही? हा हो हात कुठं म्हणून काय विचारताय? तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही सकाळी उठणार डबे घेणार आणि रानात जाणार कामाला. इकडे गावात कोण येतोय जातोय इकडे लक्ष आहे कोणाचा? बरोबर. आणि तुम्ही चांगले हा काम कधी करता? मी ऐकला रात्रीत कोणतरी केकत होता त्याच्यासाठी. ए बाबा ए तो पोटवालाच असेल दुसरा कोणाला वाडा काय माहित. असं नाही बाबानो. अरे तेच होतं ते. आणि आता त्या पोट टिकणी इथे आलात ना ग्रामसभा लावा सांगायला त्याच पोट टिकणी होत्या ग्रामसभेला हजर ना म्हणजे झालं. येणार येणार येणार. चला या मग उद्या ग्रामसभेला. येतो येतो येतो. गेला विचार गेला. हो सरपंच साहेब मी काय बोलतो हो अजून कधी चहा आली नाही बघा. अरे हो हो अहो ते 4 कप चहा घेऊन या ना. यांची लय गरज आहे. काय रे?
जागा नाही आले कसे ना तू कसे ते सर्व कामाची माणसं आहेत. आपण दोघे जर रिकाम टेकल्यावर म्हणून पहिले आलो. सरपंचाच्या घरात गेलेल्या ना म्हणून आजची सभा लागली. हे तर कोणला गावात पडले नाही, आपल्या चौघात पडले. मी ठेवली का नमस्कार वैभव शेठ. नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. नमस्कार मंडळी. नमस्कार बाबा. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. हॅलो हॅलो. मीटिंगला मीटिंगला मीटिंग बसले. गणपतीचा आवाज आहे का कशाला आता येत आहे सगळ्या ज्ञान पाजवतील जातो. बाबा मला तर घरात जायला लागेल. त्याला माणूस आहे ना, मला शोधून शोधून लोक लोकांना बोलवते. लाटीवर काल्याची पिसा खायची. अरे बाबा जागा ना सोडली बाब. सगळी आज काय सूर्याचा पश्चिमेला उगवला की काय त्याचं बोल कुठलं. सगळी जो आली बाब त्या कोणाला कामा नाही वाटतं. सगळी वेळ काढून आलेली आहे. हो सगळी वेळ काढून आले. मला कामाला म्हणून आले नाही, समजलं काय. अजून तू बोललास काय. ए पोरांनो तुम्ही वेळ काढून आलेला आहे. हा जास्त वेळ काढून आला. अरे त्याला तर द्यायची पण गरज नाही आता. काढून टाकली ना. वैयक्तिक जायचं काम नाही आधी सांगतोय. मी कशाला वैयक्तिक जातोय पण तू जा कामावर. मला वाटतं गेलाच नाही त्याला घेतील. अरे लोकांना त्याच्यावर आहे. हो जरा गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. बाकी पोरांनो बाकी बरं आहे ना सगळ्या. बरं आहे ठीक आहे ना सगळं. तो हा आपल्या दिसत नाही. रे हा हा तो अरे शेठ गावचे तुमचे शेठ. हा रघु शेठ रघु शेठ. तुम्ही पण आले काय. वा 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 वा. काय शेठ आतापासून
अरे उद्याचे भावी नेते तुम्ही हा? तुमचा रुबाब कसा पाहिजे एकदम माना सन्मानात हा? तुमचं बोलणं बरोबर आहे पण आम्हाला पाहिजे तेवढा मान सन्मान देतोय कोण हो? आम्हाला काय किंमत गावात काय बोलणार हा, बरोबर आहे तेवढी किंमत तुम्हाला गावात नाही काय बोलणार म्हणजे तेवढी किंमत तुम्हाला गावात कोण देत नाही असं मला बोलायचं होतं हा? पण लक्षात ठेवा शेठ दगडाला सुद्धा एक दिवस किंमत येते तुम्हाला पण किंमत येईल समजलो काय म्हणजे मी दगड मला वाटतं रात्र जावं दगड वाटते कोण आहे रे? कोण बोलला माझ्या गावात वरात काढली ना त्याची तुम्ही उद्याचे भावी नेते प्रजा बोलतच राहणार राजाने शांततेत द्यायचं समजलंय का काय समजलं दगडा तोंडात नुसतं दगडच पडतो मी तरी काय करणार अरे मस्त केले बाकी बाकी ठीक ना एकदम सगळे बरे हो ना हा ठीक आहे चला माणूस आली कशी नाही पण दादा देव ओ बाबा तुम्ही आलो समजला काय अरे वसाडे मीटिंग बद्दल नाही बा एवढी माहिती का निदान माझ्यापर्यंत आली नाही बघ नाहीतर तुम्हाला माहिती आहे ना गावात अशी कोणती बातमी आहे का ती मला माहित असते अरे गावात कुणाची गाय आली असेल कुणाचा बैल हरवला असेल कुणाच्या घरात बारसा असेल माहिती माझ्याकडेच असते बरोबर एवढे ऑफिसर कोण काही धरूच शकत नाही अरे बाबा हात ठीक आहे तुझा हात मान पाय कोणच धरू शकत नाही अरे तुझी बरोबरी कोणच करू शकत नाही असा बोलायचा होता मला अर्धा पाऊस होऊन गेला अजून पण आला कसा नाही अजून बायकोला सांगून आलोय 15 मिनिटात येतो बायकोला माहित नाही मी त्या मीटिंगला आलो तो बायको थांबणार नाही तो मला आता पाठवत तसं नाही बायकोला राजकारण आवडत नाही म्हणून ती पाठवत नाही रे अरे गावची मीटिंग आहे अरे राजकारणात कुठं रे बाबा पोचलास तू अरे तुला ह्या गावात पण ओळखतो तरी काय विचार ओळखता अरे तुझ्या आधार कार्डशिवाय ओळखच पडत नाही भाषा करतोस तू अरे सरळ सांग तुला बायकोच पाठवीत नाही ए बाबा रक्तात ना आपल्या समजलास काय बायकोला बस तिथं बस आणि उठ तिथं उठ समजलास बायकोला बायको जागेवर ठेवलेली आहे मागे पीर तुला काय आम्हाला काय माहिती नाही स्टोरी सांगता तुला लेख काल आमच्या अंगणीत खेळत होता असा म्हणतो माहितीये माझे मम्मी पप्पा काल कशा माहितीये तांब्यान कॅच तू खेळतो काय पप्पा बोलतो पप्पाची कॅच सुटली तांब्या लागला तू डायरेक्ट कपालावर अरे वाटीवर रंगात निघाला अरे काय झाली मागतो अरे घरात दोघं काय बोल फिरतोस काय अरे आम्हाला माहित नाही काय काय सांगू त्याच्या पोराला किती वेळा सांगितलं घरातली भांडण बाहेर आणू नको म्हणून सांगून न म्हणू घराला माझ्या माताला किंमत नाही कशाला तुम्हाला राजकारणात कोण घेतोय जाऊ दे मरू दे पण अजून पण आला कसं नाही अजून सरपंच आणि पोलीस पटेला सोबत येत आहे काहीतरी गहन विषय दिसतोय नमस्कार मंडळी
माफ करा हा, आम्हाला जरा यायला उशीरच झाला. तो कधी नाही होत, नेहमीच आहे तुमचा. हो सरपंच साहेब, अजून जर उशीर केला असतात तर 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 काय हो? तर काय नाही हो, मला घरातली भांडी जमा लागली असती तर. म्हणायचं काय तुम्हाला? काय नाही तुम्हाला नाही समजणार, माझ दुःख मलाच माहितीये. बरं. बाकी दीपक शेठ कसं चाललंय? आपलं काम एकदम चोख चाललंय बघा. हा. गावातल्या सगळ्या घरात मुलं बारीक लक्ष आहे. आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं काय सुटतंय काय, काही म्हणजे काहीच सुटत नाही बघा. हो दीपक शेठ, अहो पोटा पाण्याच्या कामाचं विचारतोय आणि ते सीसीटीव्ही ते काम कसलं? हो ती तर तुमची कला आहे. काय म्हणते? असं आहे का? तसं मग ठीक आहे, आपलं काम चाललंय एकदम तुमच्या आशीर्वादाने. बर. अरे बाकी मंडळी कुठे दिसत नाहीयेत ते? बाकी कोण हो? कोण राहिला अजून? हो ते सोमाशेठ बागायतदार कुठे दिसत नाहीयेत. तुम्हाला माहिती नाही? काय हो ते असतील देवाच्या पायरीवरती बसून. देवळाच्या पायरीवर तिथे बसून काय करताय? हो देवा, ह्याला माहिती आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे. तू आज चणे खायत असतील, उद्या चायनीज खायचा प्लॅन नक्कीच असेल. असू द्या. चला आता जास्त वेळ न घेता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. तर आजची मीटिंग ही नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे. वेगळी म्हणजे कसं आहे? वेगळी म्हणजे कसं सविस्तर तुम्ही सांगितलं तर आम्हाला समजेल ना. सांगतो. नेहमी तोच फिरवत असतात. काय नाहीतर काय, कोणाची भांडणे, कोणाची लफडा हे चालूच असते. बघा नेहमीपेक्षा वेगळी यासाठी की आपणच आपल्या गावाचा विचार नाही करणार तर कोण करणार? बरोबर. आता सरपंच मुद्द्यावर आले. गावचा विचार मध्ये काय दरोडा पडणार आहे का काय? काय नाही ते सांगतायत, ऐक जरा नीट ऐक. काय विचारतो सांगा. गावात काही भयंकर गोष्टी घडतायत आणि त्या आपल्यासाठी आपल्या गावासाठी खूप घातक ठरणार आहेत. आता आपल्या समोर सरपंच बदलायचे आपल्याला शिकवतात. काय दिवस आले आणि आता पण आम्हाला लेक्चर देणार. तर असो तो त्या विषयाबद्दल वेळ आल्यावर मी नक्कीच बोलेन. आत्ता बोलणार नाही, कळलं? पण आता आपण गावातल्या बाकी समस्यावर थोडी चर्चा करू. काय समजलं? आता आम्ही थोडा अभ्यास केलाय आपल्या गावातल्या समस्यांबद्दल. तर त्यातली पहिली समस्या आहे पाणी प्रश्न. हो आता मार्च मध्ये विहिरी आटायला लागल्या. लोकांच्या भागांना पाणी पुरत नाहीये. हो ते सोमाशेठ बागायतदार पोराचं लग्न करणार होतं. या पाण्यामुळे त्यांनी पुढे ढकललं. पाणी नाही, काय करणार? आणि या पाण्यावर आपल्याला काहीतरी उपाययोजना करावी लागणार आहे. अहो तुमचा म्हणणं बरोबर आहे. काय मंडळी? हो पण त्याच्यासाठी करायला काय लागेल तो डायरेक्ट सांगा. काय विचारतोस करायला लागेल? हा? दरवर्षी काय करतो आपण? बंधारे बांधतो. मग यावर्षी पण जरा बंधारे घालू. नाही तुमचा बरोबर आहे. पाणी लई इम्पॉर्टंट आहे. साध्या पाण्याशिवाय निसला करू चालतो बस. अरे इथं लोकांना जागा आहे, पाणी भेटत नाही आणि याला गारवा प्या हवा आहे. माझ्याच गाड्यात पडलाय. बघा बंधारे तर आपण घालतो दररोज, पाणी जिरवण्याचा प्रयत्न पण करतो. पण याच्यानं आपला पाणी प्रश्न सुटलाय का? मग पुढं काय? पुढं काहीतरी विचार करायला हवा ना. तर ग्रामपंचायतीमध्ये एक घरोघरी शौच खड्डा ही योजना आली. गव्हर्नमेंट त्याच्यासाठी अनुदान पण देत आहे. ही योजना गावात राबवायची आहे. दुसरं, या पाण्यासाठी वेगवेगळ्या संस्था काम करतात. आता नुसते बंधारे घालून तर आपला पाणी प्रश्न सुटत नाहीये. मग थोडं त्यांच्या सहकार्यानं अजून काही करता येईल का बघू. आता संस्था आहेत, तर पाणी फाउंडेशन आहे, नाम फाउंडेशन आहे, जलजीवन मिशन आहे. या सगळ्यांशी बोलणं झालंय, कळलं?
आणि त्या सगळ्या संस्था आपल्याला मदत करायला पण तयार आहेत. त्या आपल्याला यंत्रसामग्री पुरवायला तयार आहेत, मार्गदर्शन करायला तयार आहेत. फक्त त्यांची एकच अट आहे, त्यांच्या बरोबर आपल्याला अंग मेहनत करावी लागेल, श्रमदान करावं लागेल. सगळे तयार आहेत? मस्त. असाच उत्साह राहू दे. हा झाला एक प्रश्न. आता पुढचा प्रश्न आहे जंगल तोड. हो सरपंच जंगल तोड. परवाच्या रात्रीच्या रात्री माझ्या जमिनीत घर उकरून नेली तर गेली आणि माती करून ठेवली. मुद्दा समजतात नाही नेली तोडतात एखाद्या जमिनीत, सोल्याला येतात दुसऱ्याच्या जमिनीत. कसं गावतील मला सांगतो. समाज जमिनीत काय शिकण्यात आला. बघा, जंगल तोड बद्दल आमच्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती आहे. हो, पण ही जंगल तोड थांबवायची कशी आणि का थांबवायची? हो, साधं उदाहरण घ्या. हो, रानातले प्राणी आता इकडे घराजवळ यायला लागले. हो, आमचा भाई पालकर हो घरावर सिमेंटचा पत्रा टाकता टाकता प्लास्टिकचा पत्रा टाकावा लागला. हो, माकडं फोडतात म्हणून किती खर्च आला त्याला. हो, असे जे जंगलातले प्राणी इकडे यायला लागले ना, आपलं जगणं मुश्किल होईल. परवा ऐकलंच ना, त्या बाजूच्या वाडीत वाघ आला. मग म्हणायचा मुद्दा हा की हे जर जंगली प्राणी असे जे राहिले ना, तर आपलं जगणं मात्र मुश्किल होईल. आणि एक काय येतात होईल, हो तुम्ही राहणार काही ठेवलंच नाही त्याला, तर ते तरी कुठे जाणार. हे जर इकडे यायला लागले त्याचं नुकसान कुणाचं आहे. मग आता या सगळ्यावर आपल्याला तोडगा काढावं लागेल. बरोबर ना? तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, हे प्रश्न आम्हाला आणि गावाला काही नवीन नाही. आमच्या लहानपणापासून चालत आलेले प्रश्न आहेत आणि याच्यावर जेवढे उपाय करायचे आहेत तेवढे चालू आहेत. तुमच्याकडे जर नवीन काही उपाय असतील तर तुम्ही त्याचा सांगा. मी काय म्हणतो, आपले प्रश्न कमी वेळेत का होतो त्याच्यावर येऊ. पण आज या ग्रामसभेला आपले पोलीस पाटील आवर्जून उपस्थित राहिले. हो, त्यांनी सरकार दरबारातून काहीतरी आदेश घेऊन आले, ते आदेश ऐकून घेऊ. बोला पाटील, काय आणलं ते? इकडे लक्ष द्या. करेक्ट. शासनाकडून एक योजना राबवण्यात येत आहे. योजना आहे कंटामुक्ती गाव योजना. ही योजना प्रत्येक जिल्ह्यात गावागावामध्ये राबवण्यात येत आहे आणि यामध्ये निवडक गावांची निवड करून त्या गावाला घेतो. आल्या परत निवडणुका नाही काय. ही योजना प्रत्येक जिल्ह्यात गावागावामध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये निवडक गावांची निवड करून त्या गावाला योग्य तो पुरस्कार नाही घ्यायची तर एक गरज आमच्यासाठी योजना नाही काय. सगळी योजना काय यांच्यासाठी. चांगली आहे हो, योजना चांगली आहे. पण पहिली वाटा सोडवा. माझी एवढी काळजी काळजी कसते त्या जो भांड्याच्या आवाजाला लागली ना, वर तू नको माझी काळजी करू. ही आता योजना आली, तुझ्या नजरेत कशी काय
चमत्कार आहे. त्याला चालता येता निश्चय देतो. ए, जाऊन बसा. बोलताय काय तो ऐकून दे. बोल ना. ए, पैशाचा काहीतरी काम होतं बरं. असा काहीतरी हो. ए, असू दे, असू दे. त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तर बोलण्याचा मुद्दा एवढा की ज्या काही बारीक सारीक गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे ते टाळायचं. बस, एवढं. शाळेला कुठल्या गोष्टी नाही आपण मी काय करू शकतो तर म्हणून आपल्याला विचारायचं. हो म्हणजे तो बोलतोय की तुमच्यासाठी आगला गोष्टीपासून लांब राहा. हो पाटील, मी काय म्हणतो, या कोणत्या गोष्टी आहेत ते सगळ्या तुम्ही सांगून टाका. त्या गोष्टी अशा आहेत की घराघरामध्ये होणारी भांडणं, वाडीमध्ये होणारे भांडणं, याच्यामुळे पैशावरून, प्रॉपर्टीवरून, हद्दीवरून ही काढले आहेत बघा ते. हो, मला खरं पडलं जर असलंच वाढ येतं सोडवणार तू आता माझंच घ्या तर मला गरज आहे तर गरज पूर्ण होणार नसेल तर मग काय करायचं म्हणजे काय भरायचं काय तुम्हाला? हो आता मला गरज आहे तर काय तुझं घर पूर्ण झालं तर मी काय करू? अरे हा विषय आता इथे काढायची गरज आहे काय? अरे आपल्या घरातले वाद आहेत ते. गावाला कशाला मध्ये आणतो? अरे पण काय पण सांग ना काय पण भेटलं तर काहीतरी निघाला तर बोलायला पाहिजे काय आपण आपलं काय तर बघू, बोलू मीटिंग झाल्यावर. या गावासमोर तमाशा नको आता. ए बाबा तुमचं काय मॅटर आहे? अरे रोज गेलं एकमेकाच्या उठलाव तरी बसतात अरे जमिनीवरनं त्याच्या काहीतरी चालू आहे मला कसं नाही माहिती बघितलं मॅटर आहे? जो माझा सीसीटीव्ही फक्त विनायकच्या घरावर अरे बसा खाली. अरे हे तुमच्या घरातले वाद आहे, घरात जाऊन सोडवा. कळलं? अजून कुणाला काय विचारायचं तर विचारा. हो सरपंच साहेब, काय मला विचारायचा होता. हा, घरात जर भांडणं झाली आणि बाहेर आवाजच यायला नाही तर मी बोललो होतो ना हा वातावरणचा बाहेरचा वातावरण हो विरायचे. हो नवरा बायकोमध्ये वाद कुठे नाही हो. तो सगळ्यांकडेच होता. फक्त काळजी एवढीच घ्या की ते वाद विकोपाला राहून देऊ नका. आणि हो रस्त्यावर येऊन भांडू नका म्हणजे झालं. बस. एक बायकोचं मारतात आहे. अजून कुणाला काही डाऊट? No doubt. बस खाली बस. एक दोघं तिकडं ऐकतोय काय सगळं चालू करा? एकदम ताट. अरे हे वसाडे अरे तू दारू घुसून आलाय अरे तू म्हणतोयस वसाड्या दारू पिल्यावर इंग्रजी बरी येते रे काय बोलते काय जरा दारू जाम वाईट. अरे दारू जामच वाईट. समजलं काय? मी तर दारूला हात पण लावत नाही, अजिबात नाही हात लावत. राहू दे माहिती आहे तुम्ही किती दुकान दुखते राहते वयाचा मान ठेवा. चला तर मग आज जी काही चर्चा झाली ती सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आले ना? ठीक आहे. श्रमदानाला सगळ्यांनी यायचं. कळलं ना? हो पण श्रमदान असला की काही लोक खिशात भाकऱ्या घेऊन कामाला जातात, त्यांचा कसं काय? अरे सध्या अरे एखादा खिशातून भाकरी घेऊन जाईलच कामाला. त्याला सोडून देऊ दे. आपण तर एकत्र येऊ. ठीक आहे. आता झाली चर्चा व्यवस्थित लक्षात घ्या. हा, आणि सगळ्यांनी हजर राहा. बरं. बाकी आजची ग्रामसभा संपली असं जाहीर करतो. पुन्हा भेटू. मला पाहिजे माझी सोय होणार आहे का गेली कुठं? चोरली?
मला बोलायचंय. चलो तू मला इथं बोलू का नाही दिलं? अरे मग काय इथे गावासमोर तमाशा दाखवायचा आहे? गावाला मी बोलू दिला. तू आपल्या भावाशी कसा वागतोस ते? आणि काय चुकलं रे बघा, काय चुकलं? अरे आपल्या जमिनीमधला एक तुकडा विकायचा बोलतो, त्याच्यात माझा हिस्सा आहे. अरे तोही तू विकून देत नाही आणि तूच बोलतोस ना स्वतःचा काहीतरी सुरू कर. अरे पण स्वतःच सुरू करायला हा पैसा लागत. बरोबर आहे तुझं, मला कळत नाही का पैसा लागत नाही ते. अरे पण तू पैसा आपण उभा करू शकत नाही का? त्यासाठी जमीनच विकायला हवी का? सांग तू मला. अरे आपल्या वाडवडिलांपासून वाचलेली जमीन आहे ती, आणि तू विकायच्या गोष्टी करतोस. काय वाटत कसं नाही तुला? कुठून एवढा पैसा उभा करणार आहे? सांग कुठून? आता काय बँकेत दरोडा टाकू? तेवढंच राहिलंय तसं सांग, तेही करतो. कसल्या गोष्टी करतो मगापासून? माझा तुमचा माणसं त्यांची पोटच नाही भरत आहे. घरात दोन भांडा आणि दरोड्याच्या गोष्टी कसल्या करता हो? बघा तुमचा विषय मला माहिती आहे. तुमचा जो काय मुद्दा आहे ना मला माहिती आहे. मी काय सांगतो ते ऐका. माझा एक ओळखीचा माणूस आहे. माझा एक मित्र आहे. माझा एक मित्र आहे बँकेत. काय बोलता गणपत शेठ? बघा ना कर्जासाठी काय योजना वगैरे आहेत का? बघा बघा कधी जायचं? कुठं जायचं? बँकेत कशाला? कर्जासाठी. कुठला कर्ज? काय विषय चालू आहे गणपत शेठ? पैसा पाहिजे, भांडवल पाहिजे, त्यासाठी कर्ज पाहिजे ना बँकेकडून. तो माझा एक मित्र आहे बँकेत. समजलो काय? माझा एक मित्र आहे, त्याला बँकेची खडामखडा माहिती आहे. समजलो काय? भिंतीच्या भिंती पाठ आहे. आता का होऊनच जाईल. कुठलं कर्ज? काय माणूस आहे हा? काय विषय चालू आहे? कर्जाचा विषय चालू आहे गणपत शेठ. हा आता मला समजलं, मला आठवला. अरे एवढा एक मेंदू आता कुठं वापरायचा सांगा. तुम्ही सांगा मला. एक मेंदू कुठं माणूस वापरणार एकटा माणूस? हा तर मला तुमचा विषय समजलेला आहे. तुम्हाला झोपताय काय तुम्ही? काय कसला विचार करताय? काय कळत नाही तुम्हाला? तर तुम्हाला कर्ज पाहिजे, बरोबर आहे? हो. तुम्हाला कर्ज पाहिजे. तुमचा प्रॉब्लेम मला समजलेला आहे. तर तुम्हाला कर्ज पाहिजे, बरोबर आहे? तर माझा एक मित्र आहे बँकेत, त्याला बँकेचा खडांखडा माहिती आहे, बरोबर आहे? तर तो तुम्हाला दरोडा टाकायला मदत करेल. काय गणपत शेठ? दरोडा टाकायला मदत करेल. त्याला बँकेने सांगा तुम्ही दरोड्याची गोष्टी करत होतो ना. काय चाललंय काय? तू बोलताव काय? एका बसली वेळ तरी तुम्ही किती भाव किती ऐका माझं. मला तुमचा प्रॉब्लेम माहिती आहे. ठीक आहे, एक काम करा. सोडवा फक्त. दोघांमध्ये भांडण आहे, सोडवा फक्त. मला एक सांगा, रबर काढला ना की तुटणार. रबर तुटायची वाट बघू देऊ नका. कळालं का? मला ना धंदा सुरू करायचा. घर माहिती पार पडायला तुम्हाला घर पण बांधू आपला. त्यासाठी मी दादाचे पाठी लागले. ती आपली एवढी जमीन पडली वीजवर. त्याच्यातून मोठं विकू आणि ज्यातून त्याचा पैसा येईल ना धंदाही सुरू करू आणि आपलं घरी बांधू. सांगायचं काय चुकते? काय बरोबर आहे गणपत शेठ? अरे आपले वाडवडिलांची जमीन विकायची आणि धंदा सुरू करायचा. म्हणजे जे काय स्वतःच्या हक्काचं आहे ते पण लोकांना देऊन टाकायचं. त्याचं बरोबर आहे. आणि माझं दोघांचं पण बरोबर आहे. आता करायचं काय? ऐका, मी काय बोलतोय, तुम्ही भाऊ बरोबर एकत्र वाढली, एकत्र मोठी झाली, एकत्र शिकली, बरोबर आहे? हा प्रॉब्लेम कोणचा? हा सोडवायला कोण तुम्ही पाहिजे? आम्हीच पाहिजे. तुम्हीच पाहिजे ना. मग सोडवणार कोण? आम्ही. सोडवा. एवढा काय
अरे नाही रे मला नाही 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 मला अरे बाजूला पाणी कसला मार्ग काढणार आहे? सांग ना कसला मार्ग काढणार आहे? 6 महिना तर फेऱ्या मारताय मी. कधी? दादा मला काय माहिती बाबा. मला बँक विकायचं मला विकायचं बस. जमीन विकायचं तर विकायचे बाकी मला काय माहिती बस. तुझे होते का चालू मी. अरे ऐक माझं कष्टापट्टी निर्णय नको घेऊ. अरे आपला स्वतः नाही यार. समजायचं नाही तुला. अरे थांब आलो मी पण थांब. बाबू यांच्यावर लक्ष ठेव. समजलं ना तुला काय करायचंय ते? होय दादा आल्या ते लक्षात. अरे लोकांना करू दे सर्व योजना मोहिमा. आपण आपल्या मोहिमा पार पाडायच्या. मग काय पैसा पैसा. यापुढे आपण करायचं अरे करायचं काय? अरे गावाच्या प्रत्येक घरावर लक्ष ठेव. यांच्यातल्या होणाऱ्या भांडणाचा फायदा आपण घ्यायचा. आता बघितले ते 2 भाऊ. त्या लहान भावाला पैशाची गरज आहे. त्याला गाठ आणि जमिनीचा व्यवहार करून घे. तुला मोठं व्हायचंय ना तर लाग कामाला. बघितलंस हे सगळं असं आहे बघ. कधी कधी जो माणूस वरून कसा दिसतो तो तसा तो आतून असेल असं नाही रे. खरंय म्हणजे बघ ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चालू आहेच ना. जो माणूस वरून खुश दिसतोय तो आतून तेवढा खुश असेलच असं नाही. आणि जो बाहेरून वाईट दिसतो तो कदाचित आतून खूप चांगला माणूस असू शकतो. अरे इथलं गाव म्हणजे ना अखंड जग आहे बघ. अखंड जग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही दुःख आहे नाही असं नाही. पण कुणी त्याचा आवाज नाही बघ. परिस्थिती माणसाला आर्थिक बनवते इतकंच. हे बाबा कुठे थांब रे बाबा. हे बाबा थांब रे कुठे. नाही नाही थांबणार नाही. हे बाबा थांब रे. नाही मी नाही थांबणार नाही. हे बाबा नाही नाही मी थांबणार नाही. आता मी निघालो. थांब रे बाबा. नाही नाही मी थांबणारच नाही. थांब रे बाबा. अरे असा राग डोक्यात घेऊन नको जाऊ रे बाबा. जरा शांत घे. अरे एवढा टोकाला जाऊन नको वागू. काय करू मग? हा काय करू काय? अहो तुम्हाला काय जातोय बोलायला? अहो इथं साला माझी कुणाला पडलेच नाही. अरे असा कशाला बोलतो खरं? अरे तुला काय वाटतं की मला काय कळत नाही? पण मी पण तुला आज सांगतो ना रे. जरा थोडा धीर धर. किती? हा किती धीर धरू? अहो 1 दिवस? अहो 8 दिवस? अहो जवळ जवळ इथे 1 महिना झाला. इथं मी धीरच धरू नाही. मी काय थांबणार नाही. अरे कुलदीप काय झालं? कुठे निघालो बॅग वगैरे घेऊन? सांगशील का? अरे तू समजाव रे बाबा. अरे कधीपासून मी त्याला समजावतो रे. अरे तो राग डोक्यात घेऊन मुंबईला जायला निघाला रे. काय ऐकू? हा काय ऐकू का? अरे साला शिकून पण ह्या गावातच राहायची वेळ नसेल. अरे शिकून जर पैसाच कमवता येत नसेल तर काय फायदा आहे शिक्षणाचा? अरे सिकंदर मला सांग. हे मला बोलता इथे गावाला राहून स्वतःचा व्यवसाय चालू कर. आपल्याकडे जमीन आहे मान्य आहे. अरे पण पैसा लागतोच ना रे भावा. कळतंय मला काय कळतंय मला. अरे नाही कळत यार तुझ्याला. अरे तुला काय बोलायला जातंय रे? अरे तुझा बरा चाललाय तिकडे मुंबईत. अरे चांगली नोकरी आहे चांगला पगार आहे. अरे आम्ही नाही जायचं का मुंबईत शिकायला? मी काय पण काय पण इथं थांबणार नाही. ह्या गावात थांबणार नाही. बाबा मुंबई वाटेल इतकी साधी नाही. वाटेल इतकी सोपी नाही. लक्षात घे. तुझ्याकडे जॉब नाही आहे. तुझ्याकडे पैसा नाही. पैसा आणला कुठून तू?
जरा तू काढून टाकली कामावर काम जर नीट केला नसता ह्यांनी किती वेळ आलीस ते काय याच्यावरती काय बोलतो लक्षात घे. हो जा तुम्ही. तुम्हाला एकदा जाऊन समजत आहे काय कामावर कामाला लागली म्हणून? मला पण ते एवढंच बोलायचं ह्याच्यासारखी अवस्था करून घेऊ नको. माझं काही तुला म्हणणं नाही समजलंच ना. हो गप्पा तुम्ही. अरे म्हणजे तुला जेवढं सरळ दिसतंय तितकं सरळ नाही सगळं. त्याच्या मागे हजार गोष्टी आहेत. त्यांचं एकदा म्हणलं तर ऐकून घे काय म्हणतात ते. अरे असतील हजार गोष्टी. अरे मी पण शिक्षण घेतलंय ना. अरे मला पण व्यवहाराची दुनिया समजते. अरे अरे माझी पण काहीतरी स्वप्न आहेत ना. अरे राहिलो ना इतके दिवस गावाला स्वतःचा काहीतरी सुरू करू म्हणून. पण काय काय झाला काय शेवटी शून्य. अरे काय केला तरी फक्त शून्य. अरे अरे माझ्यासोबतची पोरं तिकडे मुंबईत गेली आणि मी पडलो इकडे सडक. पण नाही मी आता थांबणार नाही आणि मला कुणी थांबू पण नका. नाही मी चाललो. ए बाबा ए बाबा किती समजवायचा प्रयत्न केला पण शेवटी ऐकायलाच तयार नाही. तुला देव रागत नाही. मान टाकला नाही बा. अरे कशाला तोंड पाडलं. हो आबा कशाला स्वतःची बोट बोलता हो? ऐकलंय आम्ही सगळं. कधी गेला आता मुंबईत. काय ऐकलं तुम्ही? हो आबा आम्ही ऐकलंय तुमचं आणि तुमचं बोलणं. ऐकलंय म्हणजे आमच्या कानावरती झालंय. आणि हो तुम्ही एवढ्या मोठं काय भालं होता. अरे बाबा अरे घरात छोटं मोठं वाद बाकी नाही रे काय. छोट्या मोठ्या माझ्यामुळे आहे ना कोण घर सोडून जात नाही. तुझे घर सोडून गेला बघितलंय आम्ही. बॉडी काय नाही रे. किती समजावून त्याला मी प्रयत्न केला रे. शेवटी तो रागाने निघून गेला रे मुंबईला. जबाबदार कोण सांगा तुम्हीच ना. अरे एवढ्या सगळ्या करून जबाबदार मी. हो तुम्ही काय म्हणत होता तो नंद्याकडे लागणारा पैसा बरोबर ना. पण बाबा अरे पण बाबा मी पण त्याच्यासाठी काय नाही काय करतच होतो ना रे. अरे मी पण गेलेलो रे बँकेत. तो काय बोलतात ना व्यवसायासाठी कर्ज भेटतो. सरकारी कामं तुला माहित आहे ना. मी पण माझ्या पद्धतीने जेव्हा होईल तेवढा करत होतो रे त्यासाठी. हो आबा तुमच्याकडे एवढी मोठी खाण असताना तुम्ही कशाला बँकेत जाऊन कर्जासाठी चपला जिजवताय. कशाला कर्ज मिळेपर्यंत वाट बघताय. आज जर तुमच्याकडे पैसा असता ना तर तुमचा मुलगा घर सोडून गेला नसता. जायची काही गरज नव्हती. बाबा काय बोलतो मला काय समजत नाही.
आणि जरा स्पष्ट सांगते मला काहीतरी कळलं. ठीक आहे, जरा स्पष्ट सांग. हो आबा, एखाद्या मोठ्या नदीत ना एक कशी पाणी काढलं तर काय फरक पडतो काय? काय ना, मग तसं काय तुमच्याकडे एवढी जमीन पडली, काय करता त्याच्यावर तुम्ही? अशीच पडून आहे ना. अरे नक्की तुला बोलायचं तरी काय? तेच बोलतो, त्या जमिनीतला एखादा तुकडा विकला तर काय जाणार आहे तुमचं? अरे जमिनी विकायच्या वार्ता करतेस तू? अरे बोलताना काहीतरी विचार कर तू. बाबा, विचार करायची वेळ तुमची आहे. तुम्ही विचार करा. आज तुमच्याकडे जर पैसा असता ना तर तुमचा मुलगा असा समक्ष घर करून गेला नसता. पण नाही, तुम्हाला मुलापेक्षा जमीन महत्वाची आहे. काय बोलतोस रे तू? अरे बाप पाहिला नाही त्याचा. अरे लेक आहे रे तो माझा. अरे त्याच्यासमोर ही जमीन नाही काय रे, कशासाठी लागला? म्हणून मी तेच सांगतो तुम्हाला, घरी जा, बाकी काही टेन्शन घेऊ नका. आणि हो, तुमच्या पोराला गावाकडे आणायची जबाबदारी पण माझी. मला बाबा काय समजत नाही रे. काय करू काय कळत नाही रे. मला फक्त एवढंच आहे की माझा लेक माझ्यापासून लांब गेलेला नको आहे रे. हा, मग तेच सांगतो, तेच करा. घरी जा, टेन्शन घेऊ नका, पोराची वाट बघा. आणि हो, रात्री घरी येतो, जमिनीच्या पेपरचं काहीतरी बघून घेऊ. ठीक आहे? चला, आम्हाला घरी चला. दादा, तुम्हाला मानला आम्ही, तो काय करता ते इकडचं तिकडं. हो, एखादा ऍक्टर पण तुमच्या ऍक्टिंग सोबत झक मारेल. मानलं तुम्हाला. काय आणता तुम्ही हा आज्ञा त्याला? अरे चालायचंच रे, चालायचंच. अजून खूप काम आहेत. समजलं? खूप झालं आता, खूप गरिबी जगलो. आता आपल्याकडे पण पैसा येणार. पैसा चल लाग कामाला. पुढे चल, तिकडे जॅकपॉट आहे, जॅकपॉट. कुठं राहिला? जायला लागतो घरात घेऊन यायचा. चला मग घराची करूया. या मग आपल्या तर काढून बाहेर आलाय काय? अरे काय झालं ना, कसली एकेकला मारले ना घरच्याला. आता बसलाय ना. मी काय बोलतोय, हा आपल्याकडे भक्ती नसता मग काय केलेला असता. काय सांगू तुला, तुला येतो काय? तुला येतो काय? काय येत नाही ना, तूच करायचं. आता काय ते बरोबर आहे. अरे हा म्हणतो तो बरोबर आहे. अरे एवढा टाइमपास आपण करतो आहोत. मला सांग, एवढा जर टाइमपास आपण केलेला तर कोण आपल्याला पोरगी देणार? अरे आता आपला वय झाला लग्नाचा. आता त्या पोरी काही गावाला राहतात, त्याला मुंबईत फ्लॅट पाहिजे. आणि आम्हाला सांग, गावात राहून एवढा पैसा आपल्याला आणायचा कुठं? काय फायदा आहे का सांग मला बरं. एवढा मी हिरो बिरो हा हिरो, हा हिरो. हो मोठा दिसणार हिरो. अरे ह्याला आहे ना दिसतलं पण काहीतरी घेऊन शोधायला लागते. बघू दे, बॅटरी कुठे? बॅटरी घेऊन शोधायचं तुला काय सांगू? बॅटरी कुठे गेली? अरे काय बोलतोय, त्याच्या मोबाईलवर हात फिरवलात ना तर हात त्याला पडतो. होय,
आणि बोलणार लग्न हिरो. अरे हा लाठी आहे. अरे पण तुझ्यापेक्षा तरी बरं आहे. अरे निदान दररोज कापसाच्या चपला तरी खायच नाही मी. बरं ठीक आहे. अरे पण काहीतरी करायला पाहिजे रे. अरे ह्याचा बरा आहे. ह्याचा 2 फूट पोटात गेलं की कसला टेन्शन राहत नाही. एकदम ताट घे मग. आता कुठं बरं काहीतरी करायला पाहिजे रे. काय करायचं? काहीतरी बिझनेस करायला पाहिजे. अरे बिझनेस केला ना की मग नुसता पैसाच पैसा. नुसताच पैसा आपल्याकडे आला ना की आपण गाडी घोडा बंगला सगळं काय घेऊ शकतो आपण. मग घोडा पण. अरे मग पोरीची तर लाईन लागेल आपल्या मागे. मी करता काय करायचं तू सांग. काय करायचं माझ्याकडे डोक्यात एक आयडिया आहे. आयडिया आहे तुम्हाला पटली तर बघा. बोल. सांग सांग. पटली तर पटली. अरे तो पुष्पा माहिती आहे? पुष्पा माहिती आहे. पुष्पा सारखा आपण त्या चंदन आता बिझनेस करायचा बघा. आपल्या गावात एक चंद्राची झाड आहे. अरे पण आपल्याबरोबर गैरमिळतो काही चंदनापेक्षा कमी भावाचा आहे. बरोबर बोलला. अरे म्हणजे तू आम्हाला चोरी करायला सांगतोय. ऐकून घे. सांग सांग. तू तर पटलं. आपल्या गावातल्या बऱ्याच लोकांच्या जमिनी वसाड आहे. आता तिकडं पोल म्हणजे पोलच जात नाही. आता कुत्रा पण यायला तिकडं घाबरतो होता. तर मी तेवढा बघ कोणाच्या जमिनीत किती थैर आहे तो तेवढं बघून आलेला आहे. मुंबईकरांच्या जमिनीत गेला का नाही? त्यांच्या तर काय नुसतं थळ एक एक ठोपावलंय. आणि एवढं तर प्रत्येकाच्या जमिनीचा एक एक थैर जरी वरच्यावर तोडला ना तरी पण महिन्याचं 50,000 रुपये गेले नाही बघ. 50,000? बापरे बाप. 50,000 काय पाहिजे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. मी काय बोलतोय मागच्या वेळी आहे ना आपल्या रामने नाही चोरताना त्याला मारली नाही चांगली झोडली नाही. तू आपला पण नंबर लागायचा त्याच्यात. काय काय तुला कमी समजतोस का? कमी समजतोस काय? मार्केटला पुष्पा आहे पुष्पा. झुके का नाही सांग. मग ठीक आहे. मी काय बोलतोय तुला काय समजलं रे? दादा हेच की आता आपल्याला पण काय पैसा मिळणार. सर्व उपट तोंडे आहेत. नोकरी नापास, नोकरी नाही, पैसा सर्वांना पाहिजे. हे मात्र बरोबर आहे. हे मात्र बरोबर आहे. काय रे पोरांनो, काय चाललंय तुमचं? काय नाही काय नाही. काय चाललंय तो ऐकताय. पोरांनो, त्या पारावर तुम्ही बसता ना त्या झाडाला पाणी घालून या शेतने स्वतः वाढवलंय. माझ्याची विचारी करू नका. तसं नाही करता. हो काय कळटी पटला सरपंचांच्या कोंबड्या कशा गायब झाल्या त्या सांगू की कोणाच्या जमिनीतनं किती गज चोरीला गेले त्याचा हिशोब देतो. हो काका आम्ही खरंच काय नाही केलं. सॉरी सॉरी. माफ करा माफ करा. पुष्पा काय ए पालकांचा पुष्पा नाही. जर गावात तुमची वरात काढली ना तर नाव नाही काढणार. हो काका माफ करा माफ करा. आम्ही परत असं नाही करणार काका. माफ करा आम्हाला. ठीक आहे ठीक आहे. एका अटीवर तुम्हाला जायला देईल. तुमच्या कारनाम्याबद्दल कोणाला सांगणार नाही. काय करायचं नाही तरी काय तीच सांगा. ऐका सांगतो तुम्हाला. बघा तुम्ही दहावी नापास. तुम्हाला नोकरी काय मिळणार नाही. नोकरी नाही पैसा नाही. बरोबर आहे. पैसा नाही मग अशा चोऱ्या लबाड्या तुम्ही करणार आणि जेलमध्ये जाणार. त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे देतो ना मी. ते कसं काय? हे कसं काय ते सांगतो. घरी जायचं आणि बापाकडून तुमच्या जमिनीच्या पेपरवर सह्या घेऊन यायच्या. हो बात जीव घे आमचा. जीव कशाला जीव घेईल? पैसा देणार ना. आता तसा पैसा नाही. दीडपट
बक्कल पैसा. एवढा पैसा? बघा, तुम्हाला जर जमत असेल तर सांगा. अरे नाहीतर माझ्याकडे लाईन लागली रे. तुम्ही वाडीतली पोरं आहे म्हणून सांगतो, नाहीतर बाकीच्या गावातल्या पोरांची माझ्याकडे लाईन लागली. जमत असेल तर बघा. ते चल रे. सांगू त्यांना थांबवादी. हो काका, थांबा थांबा. मी काय म्हणतो, एवढा पैसा घेतला तर मी तंबाखूचा बिझनेस चालू करतो. भरपूर पैसे देतो. मग आता जमीन त्याच्या पडूनच आहे. बरोबर, एखादा जर ऐकला तर आपलाच फायदा आहे. कारण नाहीतर आपली खबर अख्ख्या गावाला सांगितली काय हो काका, आम्ही तुम्हाला येत्या सोमवारी सगळे जमिनीचे कागदपत्र घेऊनच भेटतो. येतो आम्ही. ठीक आहे ना. बघितलं कशी वाटली माझी आयडिया? अरे या शेठला आहे ना दुनिया शून्य समजते, पण आज शून्य जेव्हा एखाद्या नंबर किंवा आकड्याच्या मागे लागतो ना, तो त्याची किंमत 10 पटीने वाढते. डॉन म्हणतात डॉन. चल अजून बरीच काम आहे. यादव साधारण सूर्याला थंडी लागते. सूर्याला थंडी लागते. साधारण सूर्याला थंडी लागते. असं पाहिजे. हो तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व काम होत आहे. तुमचे पाय लागू ते गावाला होत आहे. उद्धार करा आमचा. ठीक आहे. कोणाला बोलावले हो? अरे कोण येणार आहे का? कोण पैसे बिसे घेऊन येणार आहे ना? सांगा दादा. अरे पैसा, अरे पैसाच नाही तर नशीब येणार आहे. नशीब. अरे बस झालं, खूप झालं. अरे खूप इमानदारीत वागलो, खूप इमानदारीत जगलो. काय भेटलं मला सांग? काय भेटलं? अरे कुत्र्याची किंमत आणि नशिबात भिकारडेपणा. पण आता नाही. बस झालं. अरे साला माझ्यासोबत पोरं कोण गावी सेटल झाली, तर कोण मुंबईला सेटल झालं, आणि मी अरे तुला सांगतो, अरे माझ्या बापाने पण माझ्याकडे अपेक्षा करू लागली. माझ्या घरच्यांनी माझ्याकडून आशा सोडली, तर या लोकांचं काय मिळून बसला. अरे लहानपणापासून स्वप्न आहे की एक दिवस आपल्याकडे पण बक्कल पैसा येईल. त्या दिवशी दाखवले ना की हा शेठ काय केलं. या गावातल्या लोकांनी मला उपट सोंड्याशिवाय पुणे हात नाही मारले आणि भिकारडेपणाची किंमत दिली. पण आता नाही. अरे आता आपल्याकडे पण पैसा असेल, आपल्याकडे पण चकचकीत 4 व्हीलर असेल आणि असा घर बांधेल ना, त्या लोकांच्या नजरा फिरतील. तेव्हा यांना दाखवेल की हा शेठ काय चीज आहे ते. अरे उद्या खूप मोठा दिवस आहे. आपल्या गरिबीचा लाड दिवस. उद्या साहेब येणार आहेत. साहेब पक्कड पैसा. अरे पैशात खेळणार आहे तू. फक्त आणि फक्त पैसा पैसा.